कोणी केलं कर्जमाफ? पंत त्यांनी तसा दस्तावेज दाखवला आम्हाला आणि त्यावर आपल्या महादेवाच्या सह्या आहेत। पण महादेवाला कोणी अधिकार दिला एखाद्याचं कर्ज रद्द करण्याचा? आणि महादेव कोण? पंत आपण रागावू नये, पण आपल्या सगळ्याचा वारस आपला महादेवच आहे ना, त्यामुळे आम्ही खपलो का? नाही ना, मग वारसाचा प्रश्न येतोच कुठे? कुळांचा सगळा कारभार आम्ही चालवतो, जो काही निर्णय घ्यायचा तो आम्ही घेतो, इतर कुणालाही तो हक्क नाही। आणि महादेवाला तर नाहीच नाही। त्याला म्हणाव, अधिक कारभारात लक्ष घालून लायकी सिद्ध कर आणि मग निर्णयाच्या बाता मार। गेला कुठे तो? बोलवा त्याला आमच्या समक्ष। कुठेतरी बाहेर गेलाय। खरात पाऊल ठरत नाही यांचं, आणि हे आम्हाला शहाणपणा शिकवतायत। तर काय नाही, कर्ज बिर्ज माफ झालेलं नाही। कळवा त्या गांगणाला, म्हणाव त्याचा मालक रघुनाथ पंत शास्त्री आहे। इतर लुंग्या सुंग्यांना काडीचीही किंमत नाही। पार्वती, मामांजी, कधी कधी आम्हालाच अपराधी असल्यासारखं वाटतं। महादेवासारख्या देवट्याशी आम्ही तुझी गाठ बांधली आणि तुझ्या पदरात फक्त अश्रू दिले। नाही मामांजी, मला या घरची सून करून माझ्या पदरात सगळ्यात मोठं सुख घातलं तुम्ही। तू कितीही म्हटलंस तरी आम्हाला आमची फसवणूक करता येत नाही पार्वती। मामांजी, ह्यांचं बोलणं तुम्हाला लागलंय ठाऊक आहे मला, पण हे सुद्धा काही मनापासून नाही बोलले। रागाच्या भरात शब्दाला शब्द आणि वाक्याला वाक्य वाढत गेलं, तरी सुद्धा तुम्ही दुखावले गेलात। त्यासाठी मी तुमची माफी मागते। त्याला जर मनापासून तसं वाटत असेल तर त्यानं येऊन बोलावं माझ्याशी। त्याच्या चुकांसाठी तू हात जोडण्याची आवश्यकता नाही पार्वती। आणि आधी ते डोळे टीप। लेकीच्या डोळ्यातलं पाणी कुठलाच बाप पाहू शकत नाही।
आज ही बिजली इथे कुठं कडाडली? तुमच्या वाड्यावर आलो होतो. म्हणजे वाड्यावर राहता ना तुम्ही, तिथं आलो होतो. काम पाहिजे. मिळत, पण त्या बदल्यात आम्हाला काय मिळणार? सावकार माणसं तुम्ही, काय मागाल ते मिळेल की. अच्छा, पण त्या रात्री हा सूर नव्हता. इंगळीच्या नांगीचा डंख होता जिभेवर, हो ना? त्या रातीचं त्या रातीलाच मिटलं ना रावजी. आणि तुम्हीच मानला नव्हतात का? इंगळीच्या डंखापेक्षा सापाचं एक लई तेज असतं या. त्याचीच नशात चढली असं समजा. सापानं अजून फणा काढलाय कुठं? गरज काय म्हणते म्या. सापाने निस्ती नजर रोखून पाहिली तरी फुल पाडल्यागत होतंय. चालाक आहेस. तुमच्या इतकी नाही. इंदुमती नाव आहे ना तुझं? वय रावजी. रावजी. आवडलं नाव आपल्याला. धन्याला हेच म्हणतात ना. कोण कोणाचा धनी? समद्या प्रश्नांची उत्तर आताच द्यायची का म्या? नाहीतर कधी. या की कधी येळ काढून गरीबाकडं भाकरी मोडाया. आमच्याकडं भाकरीवर तूप नसतं या. याचा असतो झणझणीत. या आम्हालाही बरेच दिवस तुपकट खाऊन खाऊन कंटाळा आलाय. राहतेस कुठे? टेकडाच्या पायथ्याशी खोपट बांधलं या. दादला आहे बरोबर. दादला अजून माझ्या अंगाला हळद लागली नाही रावजी. कुणी गावलाच नाही ना. ज्याच्या रंगात रंगून जावं. जमलं तर येऊन जातो कधीतरी. मग बघू कोणाच्या अंगाला कुठला रंग चढतो ते. वाट बघीन मी. बरं येऊ का आता? गाव नवीन हाय आणि वाट धोक्याची. साप गेलाय ना आडवा.
मग आता कसली आली भीती? निस्ता आडवाच गेला नाही, डंख भी मारून गेला. माझी चंदे. काय झालं कसा खरडाया नरसाळ्या? अगं माझी राणी, तुझ्या घरात भरतो म्या पाणी. अगं काय केलंस तरी काय त्या भालचंद्र रावाचं? म्या काय केलंय? काय केलंय? अगं खूळ लागलाय या त्याला, खूळ. निस्ता जप चालू या, इंदू इंदू इंदू. हेच हवं होतं नव तुला? होय, पर इतक्या लवकर एवढा जालिम वार करशील असं वाटलं नव्हतं. अजून वळखलंस कुठे तुम्हाला सोपान्या? माझा वार असाच असतो या, जालिम आणि जहरी. पाणी मागायची भी शुद्ध राहत नाही. तुझा तो भालचंद्र राव सौताला सापाचा बाप समजतो, पण त्याला माहित नाही त्याच्यासारखं असं भलं भलं साप म्या गाठोड्यात बांधून गावाबाहेर सोडल्यात. विचारित होता भेट कंदी घडल कवा घडल, काय सांगू? सांगायचं काय आहे? नरकात उडी टाकायची ठरली या. मग आता मुहूर्त कशा पायी शोधायचा? होऊन जाऊ दे आजच काय ते. मला माहिती आहे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. वा महादेवा, सकाळी सकाळी पूजा केल्यानंतर मन अगदी प्रसन्न राहतं, नाही? तू चिडलायस? हा, आता जे झालं ते वाईटच झालं म्हणायचं. पण महादेवा, तुला तर माहिती आहे पंतांचा स्वभाव. एकदा का डोक्यात तिडी गेली की दुर्वासाचाच अवतार जणू. पण मी काय म्हणतो महादेव, तू सुद्धा एवढी टोकाची भूमिका घ्यायला नको होती. असो, अर्थात मी पंतांशी बोलून रतबदली करेनच, पण तूही थोडं नरमाईने घ्यायला पाहिजे. तुम्ही जे करता आहात ना तेच खूप आहे.
आणखी काही करायची गरज नाहीये. असं कसं म्हणतोस महादेवा? मी तुझ्या थोरल्या भावासारखा आहे. रघुनाथ पंत शास्त्र्यांचा सर्वात थोरला मुलगा मी आहे आणि आम्हाला कुणीही थोरला भाऊ नाही. एक थोरली बहीण आहे आणि तुम्ही तिचे पती आहात. या पलीकडे कुठलंही नातं जुळवायला जाऊ नका भालचंद्रराव. चिडलास? अरे बाबा, मला तुझी काळजी वाटते म्हणून मी बोलतोय सगळं. आमची काळजी करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. तुम्ही तुमची काळजी करा. म्हणजे? भागीरथी ताईचे ओठ बोलत नाहीत, पण डोळे बरंच काही बोलून जातात. आणि ती भाषा आम्हाला कळते. तीर्थरूपांमुळे आमचे हात दगडाखाली आहेत, पण आमच्या संयमाचा अंत पाहू नका, नाहीतर तुमच्या डोक्यावरचं हे छत्र कधी आणि कसं फिरकावलं जाईल हे तुमचं तुम्हालाही कळणार नाही. मला वाचव. गोदा? गोदा, तू तिच्यावर वाचवत आहे. छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः. शुभ्रा, शुभ्रा, हे ते चित्र नाहीये. हे क्षिप्राने काढलेलं वेगळं चित्र आहे. आय एम सॉरी, मी परत तुझ्या नजरेला नाही पडून देणार. हा, ओके, आय विल टेक केअर.